लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, मात्र महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी 2 पावलं मागे आलो, एकत्रित राहिलो म्हणून यश मिळालं. पुणे इथल्या कार्यकर्ता बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य. सूत्रांची माहिती तर विधानसभेच्या कामाला लागा, कार्यकर्त्यांना निर्देश. महाविकास आघाडीमधील एकीसाठी शरद पवारांनी कमी जागांवर समाधान मानलं. शरद पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं वक्तव्य. तर विधानसभेला चांगल्या जागा मिळण्याची अपेक्षा असल्याची जगताप यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये सेवादल, आदिवासी सेल, विद्यार्थी, युवती, ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांसह बैठका संपन्न. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध स्तरांवर सखोल चर्चा. जयंत पाटलांची माहिती. निवडून येऊ म्हणणारे आता गायब झाले. खासदार म्हणून भरघोस कामांची मंजुरी आणणार. रायगडमधल्या महायुतीच्या सर्व आमदारांना निवडून आणणार. सुनील तटकरेंची ग्वाही. अमित ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. ना खासदार, ना आमदार, ना नगरसेवक. तुमचा पाठिंबा मागितलाच कुणी? वरळी विधानसभेमध्ये फक्त ठाकरेंच्या शिवसेनेचीच ताकद आहे. आनंद दुबेंचं वक्तव्य. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र सदन. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची घोषणा. काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने 9,30,24,00,000 रुपयांची आर्थिक तरतूद. चव्हाणांची माहिती. गृहनिर्माण सोसायटी निवडणुकी संबंधी हायकोर्टाचा मोठा निर्णय. 3 अपत्य असणाऱ्यांना निवडणूक लढवता येणार नाही. कांदिवलीतील एकाची व्यवस्थापन समितीवरची निवड अवैध. कल्याण लोकसभेमध्ये हजारो ओळखपत्र सापडल्या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. बनावट ओळखपत्र असल्यास पुन्हा निवडणूक घ्यावी. वैशाली दरेकरांची मागणी. बाहेरचा उमेदवार दिल्याने परभणीमध्ये महायुतीचा पराभव. भाजपचे पक्ष निरीक्षक आमदार राम पाटील रातोळीकरांची कबुली. रवींद्र वायकर आणि निवडणूक आयोगाविरोधामध्ये मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवार भरत शहा यांची उच्च न्यायालयात याचिका. संशयास्पद पद्धतीनं निवडणूक झाल्यामुळे 4 जूनच्या निकालावर स्थगिती यावी. शहा यांची याचिकेतून मागणी. गजानन कीर्तीकरांकडून रवींद्र वायकरांच्या विजयावर संशय व्यक्त. हा शिंदे गटाला घरचा आहेर आहे. अरविंद सावंतांचा टोला. नीटचा पेपर 32 लाख रुपयांना विकला गेला. परीक्षेआधी एक दिवस प्रश्नपत्रिका दिली गेली. 4 आरोपींनी पोलिसांकडे कबुली दिल्याची सूत्रांची माहिती. सीईटीच्या पेपरमध्ये अनेक चुका होत्या. विद्यार्थ्यांप्रती सरकारची जबाबदारी आहे की नाही? आदित्य ठाकरेंचा सवाल. तर फेरपरीक्षा नको ही आमचीही मागणी. ठाकरेंचं वक्तव्य. यूजीसीकडून आपल्या अधिकृत वेबसाईटवर डिफॉल्टर विद्यापीठांची यादी जाहीर. त्यामध्ये देशातील तब्बल 157 विद्यापीठांचा समावेश. लोकपालाची नियुक्ती न केल्यानं कारवाई. यूजीसीच्या डिफॉल्टर यादीमध्ये राज्यातील 7 विद्यापीठांचा समावेश. मराठवाडा कृषी विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, राष्ट्रीय कायदा विद्यापीठासह अन्य 4 विद्यापीठांवर कारवाई. 11वी कोट्यातील रिक्त जागांवर उद्यापासून प्रवेश. 27 जून रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार. तर विद्यार्थ्यांना 1 जुलैपर्यंत प्रवेश निश्चिती करता येणार. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये नीट परीक्षा घोळ्या विरोधात आंदोलन. सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वमध्ये काँग्रेसचं आंदोलन. नीट परीक्षा रद्द करण्याची काँग्रेसची मागणी. आंदोलनामध्ये नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, भाई जगताप सहभागी. पोलीस दलातील 17,000 पदांसाठी 17 लाख अर्ज. बेरोजगारी किती आहे हेच यावरून कळतं. आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. बीडमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे आढळले उत्तेजक द्रव्यांचे इंजेक्शन. उमेदवार पोलिसांच्या ताब्यात. या इंजेक्शनची तपासणी केली जाणार. मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावणारे 9 मंत्री आहेत. सरकारनं फसवलं. त्यात मराठ्यांचे 2 मंत्री आहेत. मनोज जरांगेंचं मोठं विधान. लक्ष्मण हाकेंना छगन भुजबळांनीच उभं केलं. हाके आमचे विरोधक नाहीत, त्यांना दोषही देणार नाही. यामागे भुजबळच आहेत. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. सुरुवातीला जरांगे संवैधानिक मार्गाने आंदोलन करत होते, मात्र बीड शहर जाळण्यात आलं. ओबीसी नेत्यांना ठरवून टार्गेट केलं गेलं. मग खरा जातीवाद कोण करताय? लक्ष्मण हाकेंचा सवाल.
लक्ष्मण हाके मराठ्यांची राख करायला निघाले। ओबीसी नेते आपला फायदा घेत आहेत, त्यामुळे मराठा नेत्यांवर टीका करणं मराठ्यांनी कमी करावं, मनोज जरांगेंचं आवाहन। मनोज जरांगेंना आरक्षणाबाबत काहीही कळत नाही आणि आपल्यासमोर बोलायची जरांगेंची लायकी नाही, लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। आम्ही आंदोलन केलं की जातीवाद होतो असं म्हणतात, मग ओबीसी आंदोलनानं जातीवाद होत नाहीत का? मनोज जरांगेंचा सवाल। तर जातीवाद करणं ओबीसी नेत्यांकडून शिकावं, जरांगेंची टीका। कुणबी नोंदी कशा दिल्या ते सर्वांना माहिती आहे, मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस असल्याचं लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचं पंकजा मुंडेंकडून कौतुक, हाकेंचं आंदोलन अभ्यासपूर्ण, भावनांना हात न घालणारं, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। नोकऱ्या नसल्यानं सामाजिक तेढ निर्माण होतीये, आरक्षणाच्या प्रश्नावर आदित्य यांचं उत्तर। आरक्षणाचा प्रश्न सोडवताना राज्यातील सामाजिक समतोल बिघडता कामा नये, मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यायला हवी, जयंत पाटलांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षणासाठी त्यांनी सर्वात जास्त प्रयत्न केले, जे शरद पवार आता आरक्षणावरती बोलतायत, त्यांनी कधी आरक्षणासाठी प्रयत्न केला का? मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय असं ते म्हणायचे, मंत्री गिरीश महाजनांची टीका। जालन्यामधील अंतरवाली सराटीच्या ओबीसी महिलांचा लक्ष्मण हाकेंना पाठिंबा, वडीगोद्री गावापर्यंत काढली पदयात्रा, ओबीसी आरक्षण बचावचा नारा देत शेकडो महिला आणि मुली पदयात्रेत सहभागी। जालन्यामध्ये अज्ञात आंदोलकांकडून बसवर दगडफेक, वडीगोद्री गावाजवळ धुळे सोलापूर महामार्गावरील घटना, दगडफेकीमुळे बसचं नुकसान। लातूर सोलापूर महामार्गावरील औसा मोड इथे ओबीसींच्या रास्ता रोको, लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन। नाशिकच्या नांदगावमध्ये लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी बांधवांचा मोर्चा, शहरातील हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला, तहसीलदारांना दिलं निवेदन। नांदेडच्या भोकरमध्ये ओबीसी समाज आक्रमक, आरक्षण बचावासाठी चितेवरती बसून आमरण उपोषण सुरू। ओडिशामध्ये झालेल्या देश पातळीवरील फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या स्वरा वानखेडेला सुवर्ण पदक, सायबर या प्रकारामध्ये स्वरानं केली सुवर्ण पदकाची कमाई, राज्यभरातून स्वरावर कौतुकाचा वर्षाव। मुंबईमध्ये पुढील 4 दिवस तुरळक पावसाचा अंदाज, मुंबईकरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायमच। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाला अजूनही पावसाची प्रतीक्षा, 7ही धरणांमध्ये आतापर्यंत केवळ 162 मिलीमीटर पावसाची नोंद, सध्या 7ही धरणांमध्ये केवळ 5.32% इतकाच पाणीसाठा शिल्लक। पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिका अलर्टवर, लेप्टोच्या नियंत्रणासाठी 6,71,000 उंदरांचा खात्मा, उंदीर मारण्यासाठी 17 संस्था कार्यरत असल्याची माहिती। मेट्रो 2A आणि मेट्रो 7च्या आता 24 जादा फेऱ्या, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय, दररोज 282 मेट्रोच्या फेऱ्या चालवल्या जाणार। पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर विशेष खबरदारी, 672 कर्मचारी तैनात, तर 9 जागांवर मेंटेनन्स व्हॅन उभ्या असल्याची कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।